उन्हाळा आला की लिंबू अतिशय महाग होतात, म्हणून काय झालं, लिंबाचं सरबत पोटाला जितका थंडावा देतं तितकंच कैरीचं हे सरबत सुद्धा पोटाला तितकंच थंडावा देत असतं. म्हणून कैरीचं सरबत हे उन्हाळ्यात झालंच पाहिजे. नमस्कार, मी भूमिका, अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण 8 दिवस टिकणारं चटपटीत कैरीचं सरबत बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे मी एक कैरी घेतली आहे. कैरी व्यवस्थित धुवून आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यावरील हे देठ बघा असा हा चाकूच्या किंवा सुरीच्या मदतीने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरची ही साल पण आपण काढून घ्यायची आहे. सालीसकट टाकले तर आपल्या सरबताला कडवटपणा येतो, त्यामुळे ही साल काढून टाकायची आहे. ही बघा, ही वरची साल सगळी इथे काढून झालेली आहे. आता आपण चाकून त्याचे असे बारीक तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे सर्व असे तुकडे करून घ्यायचे आहे. नंतर ती आतमध्ये कोय निघते ती पण बाजूला करायची आहे आणि असे सर्व बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे सर्व तुकडे असे कट करून झालेले आहे, तुम्ही बघू शकतात. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्वात आधी हे तुकडे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर गूळ टाकणार आहोत. इथे मी 1 वाटी गूळ वापरला आहे. कैरी तुमची आंबट आहे त्यावर गूळ तुम्ही इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा, इथे मी पुदिन्याचा पाला घेतला आहे. पुदिन्याचा पाला हा एकदम फ्रेश आहे बघा. त्यानंतर हे 2 मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे बघा. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे. आता हे सर्व पाणी न टाकता थोडंसं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मग व्यवस्थित याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, इथे हे मिक्सरला मी असं बारीक वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकतात. याला चाळण्याची पण अशी गरज वाटत नाही, पण आपण इथे चाळून घेणार आहोत. त्यासाठी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये चाळण ठेवून आपण चमच्याने हे व्यवस्थित थोडं थोडं करून पूर्ण हे चाळून घ्यायचं आहे. हे बघा, या चाळणीवर थोडासा असा चोथा जमा होत आहे. हा चोथा आपण फेकून द्यायचा नाही. या चोथ्याचा वापर आपण आमटीमध्ये करू शकतो किंवा याची जर चटणी पण बनवली तर चटणी पण खूप सुंदर लागते. हे बघा, इथे आपलं किती असं कलरफुल सरबत तयार झालेलं आहे. हे बघा, इथे हे आईस क्यूब घेतले आहे. आता आपण हे सर्व करू. सर्वात अगोदर हे आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर हे 2 चमचे टाकायचं आहे. त्यानंतर या सरबतामध्ये आपण थंड पाणी टाकून घ्यायचे आहे आणि चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये बी आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे बघा. आता यावर थोडीशी चिमूटभर अशी मिरीपूड टाकून घ्यायची आहे, त्यामुळे सरबताला आणखीनच अशी चव येते. हे बघा, तयार झालं आहे कैरी पुदिन्याचं सरबत. आता बाकीचे हे उरलेलं सरबत आपण एका बॉटलमध्ये स्टोर करू शकतो. 8 दिवस आरामात
फ्रीजमध्ये हे सरबत टिकू शकते आणि आपल्याला लागेल तेव्हा आपण हे सरबत बनवू शकतो। हे बघा एकदम जबरदस्त असं हे सरबत झालंय। आंबट, गोड, तिखट आणि रंग बघा याला किती असा छान आलाय। लिंबू सरबत प्यायचा कंटाळा आला असेल तर हे कैरीचं सरबत नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।